हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत गुड पडताळणी अर्जाचा नमुना जो आहे तो कसा भरायचा आहे. म्हणजेच तुमचे जे काही रिचेकिंगचे फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे. DLED परीक्षा जून 2026च्या विद्यार्थ्यांचे जे काही एक्झाम दिली होती, ज्यांचे बॅकलॉग राहिलेले असते त्यांचे जे काही रिचेकिंगची फॉर्म आहे तुम्हाला कोणाला भरायचं असेल तर ते सुरू झालेलं आहे. त्याचं लास्ट डेट जी आहे ती 24/8/2026 म्हणजे नेक्स्ट मंडेपर्यंत जी आहे ती लास्ट डेट असणार आहे. ठीक आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, काय फीज आहे ते सगळं या ठिकाणी आपण डिस्कस करूया. तर आपलं जे काही विद्यार्थ्यांचं नाव आहे आणि शाळेचं कॉलेजचं नाव जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. तुमचा जो काही सीट नंबर आहे 8 अंकी सीट नंबर तो या ठिकाणी तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुम्ही कोणत्या इयरला आहात, फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल त्या ठिकाणी तुम्ही ते टिक करायचं आहे. तुमचा जो काही एक्झाम सेंटर कोड जो आहे तो 4 अंकी 4 डिजिटमध्ये असतो तो या ठिकाणी तुम्ही फिल करायचा आहे. माध्यम कोणतं आहे, इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी या ठिकाणी लिहायचं आहे. प्रति विषय जो आहे तो 100 रुपये, म्हणजे आपला जेव्हा आपण एक्झाम फॉर्म भरतो तेव्हाही आपल्याला 100 रुपयेच असतात पर सब्जेक्ट, म्हणजे 800 रुपये आणि ह्या वेळेस त्यांनी 150 रुपये केलेले होते. तर इथे प्रति विषय 100 रुपये अशा प्रकारे तुम्ही जी काही DLEDexam.in आपली जी काही वेबसाईट आहे ऑफिशियल त्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. 100 रुपये पर सब्जेक्टनी तुमचे जेवढे सब्जेक्ट तुम्हाला जेवढ्यांचे डाऊट असेल त्यांचे तुम्ही फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन पेमेंट जे आहे ते या ठिकाणी करायचं आहे. IDBI बँक जे आहे त्या खात्याचं त्या ठिकाणी तुम्ही इथे क्रमांक दिला आहे, IFSC कोड दिला आहे आणि शाखा सुद्धा दिली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जे काही पैसे वगैरे आहे ते चलन वगैरे आहे त्याची छायाप्रत जोडून तुम्हाला तिथे द्यायचे आहे. ऑनलाईन या ठिकाणी सगळं प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, विषय दिलेला आहे, विषयाचा जो काही कोड आहे जसं की सपोज F1 आहे इथे लिहायचं आहे. F1 चेकिंग करायचं आहे, सब्जेक्टचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला 40 पैकी इथे किती गुण मिळाले आहे, सपोज 10 असेल 20 असेल किंवा 10 असेल 15 असेल असे या ठिकाणी लिहून द्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला किती सब्जेक्ट रिचेकिंगला टाकायचे आहे त्यानुसार तुम्ही 8 सब्जेक्टपैकी इथे तुमचे जे काही कोड आहे आणि सब्जेक्ट नेम आणि त्यात मिळालेले जे काही मार्क्स आहे ते या ठिकाणी फिल करून द्यायचे आहे आणि अशा प्रकारे जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी भरायचा आहे. गुण पडताळणी विषयांची संख्या, जसं की तुम्हाला आता 8 सब्जेक्ट आहे, 8 पैकी जर तुम्हाला 2 रिचेकिंगला द्यायचे असेल तर इथे तुम्ही 2 जे आहे संख्या असं लिहायचं आहे. तुमचं जे काय आहे विद्यार्थ्याची जी काही सही आहे ती या ठिकाणी व्यवस्थितपणे करायची आहे. आता इथे एक नोट दिलेली आहे ती बघा. गुण पडताळणीच्या निर्णयाची वाट न पाहता आगामी परीक्षेसाठी आवेदन पत्र मुदतीत सादर करण्याची दक्षता घ्यावी. आता माझं ओपिनियन सुद्धा असंच आहे की तुम्ही इथे सपोज तुम्हाला डाऊट आहे, जर तुम्हाला 19 मार्क्स आहे तर तुमचे मॅक्झिमम वाढून रिचेकिंगला +1 करून तुम्हाला पास केलं जाईल, 20 केलं जाईल. ठीक आहे, परंतु जर तुम्हाला 18च्या वरती म्हणजे 17, 16, 15, 14 जर असे मार्क्स असतील तर तुम्ही रिचेकिंगला फॉर्म टाकण्यात काहीही अर्थ नाहीये. व्यवस्थितपणे अभ्यास केला, नेक्स्ट जे काय डिसेंबरमध्ये येणारी पेपर आहे त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही स्कोअर करू शकतात. जर तुम्हाला 18च्या कमी मार्क्स असतील तर ठीक आहे, आणि तुम्हाला खूपच जास्त वाटते की 18 मार्क्स आहे आणि 2 वाढू शकतात रिचेकिंगला टाकून तर तुम्ही टाकू शकतात. परंतु याची प्रोसेस लेंदी असते. तुमचे मार्क्स जे आहे किंवा मग तुमचा रिचेकिंगचा जो काही फॉर्म टाकलेला आहे तोपर्यंत तुमची जी काही पुढचं म्हणजे सपोज जर एक्झामचं जर शेड्यूल आलं आणि तुम्ही जर फॉर्म भरले नाही तर तुमचं हे इयर जे आहे ते वेस्ट जाईल. त्यामुळे जेव्हा कधी बॅकलॉगचा वेळापत्रक येईल, टाइम टेबल येईल तेव्हा तुम्ही त्याची फॉर्मही भरून द्या आणि वाटल्यास तुम्हाला हेही तुम्ही करू शकतात. कोणतीही इन्फॉर्मेशन जी आहे ती चुकीची या ठिकाणी द्यायची नाही आहे. व्यवस्थितपणे अर्ज तो आहे तो व्यवस्थितपणे भरायचा आहे, नाहीतर चुकीची इन्फॉर्मेशन असल्यास तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. अंतिम दिनांकापर्यंत जो काही अर्ज आहे ते व्यवस्थितपणे आवश्यक आहे तिथे द्यायचे आहे. पोस्टाने किंवा मग कसंही पाठवलं तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही मुदत जी आहे ती एक्स्ट्रा मिळणार नाहीये किंवा मग मुदत बाह्य जे अर्ज आहे ते या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे 24/8 पर्यंत तुम्हाला
पेमेंट जे आहे तेही द्यायचं आहे आणि अर्जसुद्धा तुम्ही पोस्टाने पाठवू शकतात. पेमेंट ऑनलाईन करायचं आहे, परंतु अर्ज आणि पेमेंटची जी काही स्लिप आहे ती तुम्ही पोस्टाने पाठवू शकतात. अशा प्रकारे या ठिकाणी जो काही गुण पडताळणी जे आहे, रिचेकिंगचे फॉर्म जे आहे ते सुटलेले आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, जर तुम्हाला 18च्या कमी मार्क्स असतील तर तुम्ही फॉर्म भरण्यात काहीही अर्थ नाही. आणि एखादा सब्जेक्ट बॅकलॉगला असेल प्लस त्याला 18च्या पुढे मार्क्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. परंतु 1, 2, 3 किंवा 2पेक्षा जास्त सब्जेक्ट बॅकलॉगला असतील तर फॉर्म भरू नका. व्यवस्थितपणे अभ्यास करून डिसेंबरची एक्झाम द्या. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता शॉर्टकटमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. काही डाऊट्स असतील तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. बाय बाय. टेक केअर.